पुरोगामित्वाच्या निमित्तानं साधारणतः काही बाबी या नेहमीच चर्चेला जातात. त्यामध्येही बऱ्याचशा वेळेला चांगल्या पद्धतीचं दिशासूचन असतं आणि बऱ्याच वेळेला गोंधळही असलेला आपल्या लक्षात येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या अनुषंगानं असणारा असाच गोंधळ विचारवंतांच्या मध्ये, कार्यकर्त्यांच्या मध्ये, नेत्यांच्या मध्ये असलेल्या माझ्या निरीक्षणामध्ये मला आढळलेला आहे. आणि बऱ्याच वेळेला त्या गोंधळाला दूर करून चांगल्या पद्धतीनं विचार सृजनाचं, विचार श्रवणाचं, पेरण्याचं काम करणारी मंडळी असलेली देखील आपल्याला दिसते आहे. त्यामुळे एक नेमक्या पद्धतीचं दिशासूचन झालं पाहिजे, नेमक्या पद्धतीच्या विचार प्रबोधनाची दिशा गवसली पाहिजे. यासाठी मी असं म्हणेन की आंबेडकरवाद जो आहे तो नेमक्या पद्धतीनं आकलन होणं गरजेचं आहे. बरेचसे लोक आंबेडकरवादाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीमध्ये, धर्मामध्ये बांधण्याचा प्रयत्न करतात आणि तो एक खूप मोठा गोंधळ आहे. थोडीशी उपमा जर द्यायची झाली तर मी असं म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रज्ञासूर्य आहे, ज्ञानसूर्य आहे. आणि या ज्ञानसूर्याला कोणत्याही असणाऱ्या कंपार्टमेंटमध्ये, परिघामध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला तर तो लाजिरवाणा प्रयत्न आहे. किंबहुना या सूर्याला तो फक्त माझा आहे किंवा तो फक्त त्यांचा आहे, तो यांचा आहे असं म्हणण्याचा प्रयत्न करणं हे खरं तर मूर्खपणाचं ठरतं. म्हणून आंबेडकरवादी विचारांचं दिशासूचन असा विषय जो आहे मी या चिंतनामध्ये, आजच्या चिंतनाच्या मांडणीमध्ये घेतलेला आहे. आंबेडकरवादाच्या विचारांचं दिशासूचन पाहताना मी असं पाहतो की आंबेडकरवाद, त्याची सैद्धांतिकता ही पहिल्यानं स्पष्ट होणं गरजेचं आहे. अतिशय सूक्ष्म पद्धतीनं पण सोप्या पद्धतीनं जायचं जर झालं तर जे रॉ मटेरियल आहे, कच्चा माल, या कच्च्या मालातील असणारी शुद्धता, तुम्ही म्हणाल हे काय सर वेगळंच काहीतरी सांगतात काय, पण ते पुढे पुढे सोपं असं लक्षात येतील की कच्च्या मालातील असणारी शुद्धता जी आहे ती शुद्धता ही अत्यंत महत्त्वाची असते. म्हणजे जसं की शेंगदाण्याचं तेल काढलं जातं, पुढे ते रिफायनरी होतं आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून जे तेल आपण घेतो, खातो, वापरात आणतो ते शरीराला प्रचंड हानिकारक आहे. शेंगदाण्याचं असो, सोयाबीनचं असो, ते 100-200 डिग्री तापमानाला उकळून आणि त्याला रिफायनरी करून त्याच्यात काही घटक मिसळून आणि काय काय जे वैताग केला जातो, बरेचसे लोक हार्ट अटॅकनं आणि कशाकशानं मरत आहे. पण मुलगामी असणारे शेंगदाणे, मुलगामी असणारं तीळ, मुलगामी असणारं सोयाबीन आणि ते सेंद्रिय पद्धतीनं खतांच्या माध्यमातून शेतामध्ये जे उगवलं जातं त्याच्यातलं येणं जे आहे, हा जो कच्चा माल आहे, याच्यामध्ये शुद्धता आहे, याच्यामध्ये शुद्धता आहे. म्हणूनच जसं की प्रारंभीचं लिंपण विरहित येणं, प्रारंभीचं काही थोपण्या अगोदरचं जन्म घेणं हे अतिशय सुंदर, उदात्त, शुद्ध, स्वच्छ, मांगल्यकारक अशा पद्धतीचं असतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार इतक्या सुंदर पद्धतीचा मांगल्यकारक आहे. तुम्ही म्हणाल की सर काही काल्पनिक पद्धतीनं अलंकारिक करून बोलतात, ते तर मुळीच नाही. अलंकरणाचा हा मुद्दा मी तुम्हाला पटवून देण्यासाठी फक्त वापरत जरी असलो तरी त्यामधील असणारी अतिशय परिशुद्धतेची असणारी संकल्पना जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची, विचारांची, प्रबोधनाची, दिशासूचनाची जी आहे ती अतिशय अस्सल जातुकळीची आहे. म्हणून ती सर्वांसाठीची आहे, सगळ्यांच्या कल्याणासाठीची आहे, सर्वंकष कल्याणासाठीची आहे. म्हणून मी जे सुरुवातीला आपणाला म्हणालो की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या प्रज्ञासूर्याला, बाबासाहेब आंबेडकर नावाच्या ज्ञानसूर्याला कोणत्याही एखाद्या परिघामध्ये, कोणत्याही एखाद्या कंपार्टमेंटमध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न किंवा बंदिस्त केलेला आहे असं म्हणणं हे सर्वतः चुकीचं, मूर्खपणाचं ठरतं. ते
अनाकलनीय ठरलेलं पाप असू शकतं, ते ज्याच्या त्याच्या माथी राहू शकतं. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारांची, कार्याची दिशा मांडताना, स्पष्ट करताना आणि कार्यप्रमाण राहताना ही शुद्धता निर्देशित केलेली आहे. मूल जन्माला जे येतो त्याचा गोंडसपणा, त्याचा बाळसेदारपणा, त्याची असणारी शुद्धता, त्याचं असणारं खेळणं, त्याचे लुटूलुटू चालणारे पाय, दुडदुडू चालणारे पाय, हलवलेले हातपाय, त्याची त्वचा, त्याची मऊ मुलायम त्वचा, त्याचे निरागस निर्मळ स्वच्छ डोळे, त्याची कांती, त्याचे बोबडे बोल, त्याचे ओठ आणि ते सगळं जे जितकं लोभसवानं, जितकं सुंदर आहे, हे रॉ मटेरियल आहे. तोपर्यंत त्याला लिंपण नाही आहे, कोणत्याही धर्माचं नाही आहे, कोणत्याही पंथाचं नाही आहे, कोणत्याही गटाचं नाही आहे, कोणत्याही लिंगाचं नाही आहे. लहान बाळ ते मुलगी असो, मुलगा असो, पण ते इतकं सौंदर्यवर्धक असतं, इतकं शुद्ध असतं, इतकी परिशुद्ध असतं आणि ते लिंपण विरहित असतं. धर्मविरहित, पंथविरहित, जातविरहित, अतिशय शुद्धतेचं द्योतक असतं ते. जसं माणसाचं मूल, तसं गाढवाचं, तसं डुकराचं, तसं सिंहाचं, तसं बैलाचं, तसं रेडकू, म्हशीचं, गाईचं, कोंबडीचं पिल्लू, कोणते बघा, माशाचं पिल्लू, छोटासा मासा जन्माला आलेला, काही बघा तुम्ही. या सबंध चराचर असणाऱ्या सृष्टीमध्ये जे जे काही म्हणून सृजन पावतं प्रारंभीचं आणि जे दृश्यमान होतं ते अतिशय सुंदर, ते अतिशय भव्य, ते अतिशय मांगल्यकारक, स्वच्छ, नितळ अशा पद्धतीचं असतं. आणि या सगळ्यांच्या वरती संस्कार करणारे जे सगळे काही घटक संबंध विश्वभरामधून अगोदर स्वतःला स्थापित आणि प्रस्थापित केलेलं म्हणतात, संबोधतात, ते ज्या वेळेला आक्रमण करायला लागतात त्या वेळेला या सगळ्या नव्या सृजनाचा बिघाड व्हायला लागतो. तुम्ही म्हणाल की सगळंच नवं सृजन बिघडलंय का? तर सगळं जरी बिघडलेलं नसेल तरी ते 90% पुढे बिघडलेल्या स्वरूपातच आपल्याला सर्वेक्षणाअंती लक्षात यायला लागतं, निरीक्षणाअंती लक्षात यायला लागतं. जन्माला आलेलं मूल, मग त्याचं नाव ठेवण्याच्या कार्यक्रमापासून तर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मग ते जाती, धर्मात, पंथात, लिंगात त्या पद्धतीने अडकायला लागतं आणि त्या पद्धतीचे त्याला बंदिस्त करणारे संबंध प्रयोग मरेपर्यंत होत राहतात. आणि एक प्रकारच्या विषमतेच्या असणाऱ्या रेघोट्या त्याच्या शारीर, मनावर, चित्तावर, मेंदूवर, बुद्धीवरती वारंवार रेखाटल्या जातात, ओरखडल्या जातात आणि त्या घट्ट होत जातात, मेंदूमध्ये फिट्ट बसत जातात आणि तसा त्याचा मेंदू विषमतेचं द्योतक होत जातो. हे सगळं संपवण्याची असणारी प्रज्ञा, शुद्धता, निर्मळता बाबासाहेबांनी स्वीकारलेली असल्यामुळे या सबंध विश्वातील असणारा मानव प्राणी ते एका समतेनं उभा करू पाहतात. त्यांच्या प्रज्ञावंत विचाराला हे संपूर्ण विश्व या समतेच्या धाग्याच्या सुईनं शिवावं असं वाटतं आणि त्याच्या कार्याचा प्रारंभ बिंदू जो आहे तो या भारतामधून होताना आपल्याला दिसतो आणि त्याची अनुभूती हा देश घेताना दिसतो. अशा पार्श्वभूमीवरती विश्वनायक झालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संबंध विश्वाचा प्रज्ञासूर्य झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या जातीचे, धर्माचे, पंथाचे कसे बरे ठरू शकतील? आणि आपल्या प्रज्ञावंत वाटा चोखाळताना संबंध प्रज्ञेच्या विविधांगी असणाऱ्या रेषा कवेत घेताना ते ज्या वेळेला ही मांडणी करतात त्यांच्या विचारांची आणि कार्याची, त्यावेळेला त्यामध्ये तसूभरही चूक राहू नये, त्यावेळेला त्यामध्ये अंश मात्र कोणी त्रुटी काढू नये, भविष्यात काढू नये आणि कधीही काढण्याची क्षमता असूच नये, इतकं शुद्ध पद्धतीचं, इतकं ठाम स्वरूपाचं, इतकं अंतिम सत्याला स्पर्श करणारं तत्वज्ञानाची मांडणी ते करतात. आणि ही मांडणी करताना बुद्ध तत्वज्ञान घेऊन ते स्वतःमध्ये ओतून ते अभिव्यक्त होतात संबंध विश्वासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संबंध विश्वासाठी अभिव्यक्त होतात आणि इतक्या स्पष्टपणाने अभिव्यक्त होतात ते कुणालाही संधी त्या ठिकाणी देत नाहीत बाबासाहेब आंबेडकर युक्तिवादाची, कारण एवढं स्वच्छ, एवढं स्पष्ट सत्य घेऊन ते उभे राहतात.
बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट फिलॉसॉफी जी आहे, जी पूर्णपणे शुद्धतेचं अप्रतिम असणारी मांडणी करणारं तत्त्वज्ञान सांगते आणि त्या तत्त्वज्ञानाला संबंध विश्वभरामध्ये अद्यापपर्यंत पर्यायी तोड निघालेली नाही, पर्याय उभा राहिलेला नाही. कारण आपण सर्वजण ऐकतात कोलंबिया विद्यापीठानं आणि आणखी वेगवेगळ्या ठिकाणी जे संशोधन झालं त्यामध्ये गेल्या 10,000 वर्षामध्ये माणसाच्या कल्याणाप्रती आणि संबंध विश्वाच्या कल्याणाप्रती अंतिम सत्य शोधणारा महामानव म्हणून भगवान बुद्धांचं नाव प्रथम क्रमांकाने घेतलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं म्हणजे 14 एप्रिल हा दिवस कॅनडा सरकारनं अमेरिकेनं समता दिवस म्हणून घोषित केलेला आहे. सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक म्हणून कोलंबिया विद्यापीठानं संबोधलेलं आहे. ज्या वेळेला भगवान बुद्धांचा पहिला क्रमांक दिला, बाबासाहेब आंबेडकरांना 4थ्या क्रमांकानं त्या ठिकाणी गौरवलं गेलं. आणि संबंध विश्वाला संदेश देणारा, समतेचा संदेश देणारा हा महामानव, या महामानवानं माणसाला जगण्याची, वागण्याची दिशा देण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न जो आहे तो केलेला आपल्याला दिसतो. आणि हा प्रयत्न जो आहे तो त्यांच्या कार्यातून दिसतो आपल्याला, तो त्यांच्या पुस्तकांमधून दिसतो, तो त्यांच्या छोट्या छोट्या घटनांच्या मधून सुद्धा आपल्याला दिसतो. आणि तो आंबेडकरवाद आहे. आणि हा प्रयत्न अतिशय स्पष्ट आहे, हा प्रयत्न डोळस आहे. हा प्रयत्न डोळस असताना ते स्पष्टपणानं संदेश देतात. हे महत्त्वाचं दिशासूचन आहे आंबेडकरवादाचं. ते स्पष्टपणानं संदेश देतात की तुम्ही उद्या जाऊन मला देव बनवाल तर तो मूर्खपणा ठरेल. नारळ फोडाल, गुलाल बुक्का उधळाल, निव्वळ नावाचा जय जयघोष कराल तर तो मूर्खपणा ठरेल. तुम्ही तसं करणं म्हणजे मी तुम्हाला जो दिलेला संदेश आहे त्याचा चुकीचा अवलंब केल्यासारखं ते ठरेल. तर मी जो तुम्हाला संदेश देतो आहे, मी जे वागण्याचं, जगण्याचं, विचारांचं, कार्याचं, कार्यप्रवण होण्याचं जे काही सांगतो आहे ते तुम्ही तुमच्या आचरणामध्ये जेव्हा आणाल त्यावेळेला ते महत्त्वाचं फलित देणारं ठरेल. अन्यथा 90-95% आजपर्यंत हजारो वर्षापासून या देशामध्ये आणि या विश्वामध्ये देवाच्या नावानं आंधळे भक्त निर्माण होऊन प्रचंड आहे तसं चाललेलं आहे ना. माणसं काळवंडली गेलीत, सगळं काही देवावरती सोडून स्वतःचा चित्त मळ अधिकाधिक वाढवला गेला आणि देवाच्या नावानं भक्त बनून भक्तांनी सगळा समाज नासून टाकलेला आहे. कारण डोळसपणा नाही आहे तिथे. भक्त म्हणजे आंधळे. आणि बाबासाहेबांनी अनुयायांना सांगितलं की तुम्ही कधीही आंधळे बनू नका, म्हणून माझे भक्त बनू नका, भक्त बनू नका. कोणतंही मत, कोणताही विचार हा मी तुम्हाला सांगतो आहे म्हणून तो डोळे झाकून स्वीकारा असं नाही. तुमचा गुरु मार्गदर्शक कितीही डोळस, ज्ञानी, विद्वान, वैज्ञानिक आणि पुरोगामी असला तरी डोळे झाकून कुणाचाही विचार स्वीकारणं हे आंधळेपण आहे, हे भक्ताचं लक्षण आहे, हा दुर्गुण आहे. म्हणून माझा कोणताही विचार हा तुमच्या बुद्धिवादाच्या कसोटीवरती घासून पहा, तपासा आणि मग आचरणात आणा. तुम्ही म्हणाल एवढा वेळ कोणाला, तुम्ही सांगा बाबा फक्त आम्ही करतो. तर तुम्ही सांगा बाबा बुवा वगैरे असे जे नाही, हे हजारो वर्षापासून आहेत. ज्या बाबा बुवांनाही काही कळत नाही आणि ज्या देवाच्या नावावरती गोंधळ घातला जातोय, माणसं कापली जात आहेत, तोडली जातात, चिरडली जातात, विषमतेच्या दऱ्या निर्माण केल्या जात आहेत, माणसं सडवली जातात, माणसं मारली जात आहेत, स्त्रियांना लुटलं जात आहे, केलं जात आहे नाही. आणि हा प्रचंड हैदोळ सुरू आहे. कारण डोळसपणा नाहीये. भक्त म्हणून आहेत भक्त. भक्तांमध्ये हे आंधळेपण असतं की तुम्ही आदेश करा. ते कुणाला तरी हुकुमशाह बनवतात आणि आपला चित्तमळ आणि स्वतःला पूर्णपणे मलिन बनवून टाकतात. आपला मेंदू जो असतो तो घट्ट घट्ट मळांचा बनत जातो. तिथला मळ सुद्धा त्यांना मेंदूचा धुता येत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही तुमचा मेंदू सतत तल्लख ठेवा आणि कुणीही तुमचा मार्गदर्शक, तुमचा प्रणेता तुम्हाला जरी काही सांगत असला तरी ते किती खरं किती खोटं याला तपासण्याचा बुद्धिवाद तुमचा सक्षम ठेवा. हे जेव्हा तुम्ही सक्षम ठेवाल आणि त्या पद्धतीने विचार करायला लागाल आणि त्या पद्धतीने आचरणात आणाल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही माझी पूजा करतात. पूजा करायची म्हणजे विचारांनी विचारांची पूजा करायची, लक्षात घ्या. म्हणून
म्हणून बाबासाहेबांचे अनुयायी बनलं पाहिजे, भक्त नव्हे. आंबेडकरवादी विचारांचं दिशासूचन अतिशय महत्त्वाचं सैद्धांतिक दृष्टिकोनातलं हेच आहे की तुम्ही अनुयायी बना, तुम्ही भक्त बनू नका. तुम्ही भक्त बनलात तर घंट्या वाजवाल, पोथ्या वाचाल, आरत्या ओवाळाल आणि सगळं काही नारळ फोडून फक्त त्या महामानवाच्या वरती टाकून द्याल आणि म्हणाल की बाबा रे तूच कर, तूच सांग आता. पुन्हा पुन्हा नव्या जनरेशनमध्ये पुन्हा पुन्हा आंबेडकर जन्माला आला पाहिजे. आणि तो कोणत्याही प्रसिद्धीचा, कोणत्याही स्वार्थाचा असं नाही, तर तो नव क्रिएशन करणारा, चांगलं चांगलं निर्माण करणारा, समूहासाठी काम करणारा, माणसांसाठी काम करणारा, देशासाठी काम करणारा, विश्वासाठी काम करणारा, विश्वाच्या चिंता नाहीशा करणारा, शुद्ध स्वरूपाचं चिंतन शोधणारा, शुद्ध स्वरूपाचं मांगल्यकारक तत्वज्ञान भिडवणारा आणि या देशाला मुक्त करणारा, या विश्वाला सुंदर बनवणारा असा आंबेडकर आला पाहिजे सातत्यानं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता शरीरानं नाही आहेत, मग त्यांचं देऊळ बांधूया. हां, जसे अनेक पुतळे बांधलेत, पण पुतळे बांधलेत म्हणजे त्या पुतळ्यांसमोर आरत्या होतात का? आरत्या होतात, घंट्या वाजवल्या जातात, पोथ्या वाचल्या जातात. ते प्रतीक आहे. पुतळा हे प्रतीक आहे, प्रेरणेसाठीचं प्रतीक आहे, तेवढ्यापुरतं ते ठीक आहे. पुतळा हे प्रतीक आहे, पण खऱ्या अर्थानं ओळख जी आहे ती विचारांच्या मध्ये आहे, त्या विचारांमधील आचरणामध्ये आहे. त्यामुळे आंबेडकरवादी विचारांचं दिशासूचन हे आहे की कुणीही आंधळ भक्त बनायचं नाहीये, कुणीही आंधळ भक्त बनायचं नाहीये. अतिशय तर्ककठोर राहणं हे माणूस म्हणून असणारं महत्वाचं लक्ष आहे. तर्ककठोर राहणं म्हणजे हेकट नव्हे, लक्षात घ्या. कोणी गोंधळ करून टाकेल. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही म्हणतात की तर्ककठोर राहतो, आम्ही हेकट बनून जातो. जा, तुम्ही काही म्हटलं तरी आम्हाला मान्य नाही. तर्ककठोर आणि हेकट असण्यामध्ये फरक आहे. हेकटपणा हा मूर्खपणाकडे जातो आणि तर्ककठोरता ही चिकित्सकतेकडे जाते. योग्य शोधण्यासाठीचा शोध म्हणजे तर्ककठोरता. आणि हेकटपणा म्हणजे तुमचं खरं जरी असलं तरी म्हणजे नाही आम्हाला मान्यच नाही तुमचं. हेकटपणा म्हणजे काय की तुम्ही किती खरे आहात. तुम्ही म्हणालात की सकाळी सूर्य उगवतो आणि त्या सूर्याच्या किरणांमुळे संबंध पृथ्वी जी आहे ती प्रकाशमान होते. समोरची माणसं म्हणते छे सूर्यामुळे थोडी होते, आता त्याचं काय करणार. म्हणजे हे सत्य शोधण्याची, पाहण्याची, अनुभवण्याची धमक असली पाहिजे आणि ती बुद्धिवादात न होते. म्हणून तर्क कठोरता असू द्या, जी प्रज्ञेकडे जाईल, जी सत्याला स्पर्श करेल आणि जी खूप चांगल्या पद्धतीनं विचार कार्यामध्ये तुम्हाला मदत करणारी ठरेल. आणि ती करुणेनं ओथंबलेली राहील. अरे तुम्ही जन्माला आलेला, आपण सगळे जे जन्माला आलेलो आहोत ते प्रतिवर्षी प्रतिदैन मरत चाललेलो आहोत. एक एक दिवसानं, एक एक घटनेनं, एक एका घंट्यानं, एक एका तासानं, एक एका मिनिटानं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. आणि हे कमी होणारं आयुष्य घंट्या वाजवण्यामध्ये, पोथ्या वाचण्यामध्ये, आरत्या ओवळण्यामध्ये आणि स्वतःचंच कसं भलं होईल, स्वतःचंच घर कसं भरता येईल या असणाऱ्या मूर्ख संकल्पनेमध्ये गुंडाळून ठेवून जर आपण प्रवास करायला लागलो तर काही उपयोग नाही आहे जगण्याचा. अशी माणसं जन्माला आलीत काय नाही, मेलीत काय सारखीच आहे. ती फक्त देहानं माणसं आहेत, पण शरीरानं रेडे आहे. रेड्या म्हणजे हेला आहे, बैल आहे. हेला पण जन्माला येतो, बैल पण जन्माला येतो, गाढव पण जन्माला येतं, म्हैस पण जन्माला येते, कुत्र पण जन्माला येतं, डुक्कर पण जन्माला येतं. आणि आपापल्या स्वार्थासाठी तर सगळं चाललेलंच असं. स्वार्थ हा असला तरी त्याचं टोक किती असावं. परमार्थाच्या नावाखाली स्वार्थ, धर्माच्या नावाखाली स्वार्थ, जातीच्या नावाखाली स्वार्थ, किती स्वार्थांतता आहे. आणि किती करोडोनं उदाहरणं देता येतील. जन्माला जर तुम्ही माणूस म्हणून आलेला आहात तर मानव समूहाच्या कल्याणासाठी म्हणून तुम्हाला काय करता येतं आहे. तुमच्या डोक्यामध्ये जर मेंदू आहे तर तो आंधळा मेंदू नको, तर तो डोळस मेंदू पाहिजे. त्या मेंदूनं या देहाला कार्य करण्याची परवानगी दिली पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. आणि म्हणून आंबेडकरवाद असं म्हणतो की तुम्ही जातीच्या, धर्माच्या, लिंगाच्या, प्रदेशाच्या भिंती तोडून टाका आणि सगळ्यांसाठी काम करा. श्रीमंत गरिबीच्या भिंती तोडून टाका. ही स्त्री, हा पुरुष भिंती तोडून टाका. हा या जातीचा, त्या जातीचा भिंती तोडून टाका. तुमची आमची ओळख फक्त माणूस म्हणून आहे, कारण हा देह माणसाचा आहे. जन्माला जे आलात तुम्ही ते माणूस म्हणून जन्माला आलात फक्त, बस. तुम्ही कोणत्या धर्माचे आहात म्हणून जन्माला आलेलं नाही. तुम्ही कोणाच्याही पोटी जन्माला या, तुम्ही जन्माला जे आलेला आहात ते फक्त माणूस म्हणून जन्माला आलेला आहात, हे लक्षात घ्या. तुमची विकारांची ओळख ही पुढे
त्या त्या समुदायानं संप्रदायानं विषमतेच्या रेघोट्या मारत ठरवून टाकलेली आहे. तुम्हाला रंग प्रदान केलेत, तुम्हाला जाती प्रदान केल्यात, तुम्हाला धर्म प्रदान केलेत आणि त्यामध्ये लढवत ठेवलेला आहे, त्यामध्ये सडवत ठेवलेलं आहे, त्यामध्ये पिचत ठेवलेलं आहे. आणि खूप कमी केंद्रबिंदू आहेत की जे तुम्हाला पुढे पुढे शुद्ध करत जातात. आणि खूप कमी माणसं जी आहेत ते निर्मळ मनानं शुद्ध होत जातात. खूप कमी माणसं आहेत. ही शुद्धतेची जी नांदी आहे, हा शुद्धतेचा जो प्रवास आहे तो आंबेडकरवादाचा प्रवास आहे. कारण तो महान मंगल आहे, तो कल्याणकारी आहे आणि तो सर्वंकष कल्याणाचा विचार करणारा प्रवास आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी काम केलं, या देशातली स्त्री मुक्त केली, या देशातल्या स्त्रीला मुक्त केलं. भारतीय संविधानानं अधिकार दिला, हिंदू कोड बिल मांडलं. कोणती स्त्री कोणत्या जातीतली कोणत्या धर्मातली नाही, ब्राह्मणापासून भिल्लापर्यंत सगळी स्त्री मुक्त केली, अधिकार दिला. ते सगळं सांगणं म्हणजे पुन्हा एक स्वतंत्र व्याख्यान होईल. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय स्त्री होते का? स्त्रियांची वेदना कशी कळाली लक्षात घ्या. म्हणून मी म्हणतो की मांगल्यकारक बुद्धिवाद कसा असा मांगल्यकारक असला पाहिजे. बुद्धिवाद हा मानव समूहाला जगवणारा, जागवणारा, तेजवणारा, प्रगल्भ करणारा, प्रज्ञावंत करणारा, युगानुयुगे श्रेष्ठ बनवणारा, शुद्ध बनवणारा, निर्मळ बनवणारा असा स्वच्छ सुंदर मंगलमय असला पाहिजे. मंगलमय असला पाहिजे. तो बाबासाहेबांचा होता. म्हणून मुक्त लेखणीचा एक फटकारा आणि श्री मुक्त श्री मुक्त. आपल्याला काय आपल्यासाठी आहे का? मला एकट्याला काही फायद्याचा आहे काय? संघर्ष केला म्हणजे ज्या वेळेला स्त्रियांसाठी काम केलं त्या स्त्रियांना काही कर्मकांडीय लोकांनी आपल्या बायकांना गोळा केलं आणि सांगितलं की हा आंबेडकर जो आहे हा तुमच्या विरुद्ध लिहितोय म्हणाले, हा तुम्हाला बिघडवतोय म्हणाले. आणि मग काही स्त्रियांनी मोर्चा काढला. बाबासाहेब संविधान लिहित होते, मोर्चा काढला बाबासाहेबांच्या बंगल्यावरती. आणि बाबासाहेबांनी ऐकले काय गोंधळ आहे म्हणाले, काय गोंधळ आहे. तर म्हणाले बायकांचा मोर्चा आलाय म्हणे बाबासाहेब आपल्या बंगल्यावरती मोर्चा आला बायकांचा. म्हणाले असं काय म्हणतात म्हणे आमच्या संदर्भात काही लिहू नका, ते बिल नको आम्हाला, मुक्तता नको आम्हाला, आमच्या धर्मामध्ये, आमच्या कर्मामध्ये, आमच्या नवऱ्याच्या गुलामीमध्ये, आम्हाला आमच्या पुरुषप्रधान संस्कृतीचे याच्यामध्ये गुलामीतच राहू द्या म्हणाले. तेच खरं आहे, तेच स्वर्गात अशा पद्धतीनं बघा. म्हणजे स्त्रीला सांगून ठेवलेला आहे, तिला सांगून ठेवलंय की पुरुष हा तुझा मालक आहे, तो तुझा देव आहे, तो तुझा परमेश्वर आहे. हे असं बिंबून ठेवलेलं आहे की आजही शिकलेली माणसं हेच मान्य करतात, स्त्रिया देखील हेच मान्य करतात. आजही ज्यांनी बाबासाहेब वाचले नाही, समजले नाही, त्यांना अजून पण हेच वाटतंय. अशा मूर्खपणामध्ये आहेत लोक अजूनही. त्या स्त्रियांना बसून घेतलं बाबासाहेबांनी, यांना चहा द्या म्हणाले आणि त्यांना सांगितलं की मी तुमच्यासाठी काय करतोय. असं आहे का म्हणाले. बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला मुक्त कसा करतो आहे आणि तुमच्या भविष्यातल्या पिढ्या कशा मुक्त होणार आहे. तर असा संघर्ष असतो. ज्यांच्यासाठी करायचं त्या आपल्या माणसांनी देखील आपल्याला काही वेळेला नाकारलेलं असतं, त्रास दिलेला असतो, टोचणी दिलेली असते, शिव्याशाप दिलेले असतात. ज्यांचं कल्याण आपण करतो, लक्षात घ्या, ज्यांचं कल्याण केलेलं असतं त्यांनी देखील शिव्याशाप दिलेले असतात. त्यांनी सुद्धा विरोधामध्ये अस्त्र उगारलेलं असतं, म्हणजे एखाद्याला वाटेल की जाऊ दे बाबा काय करायचं यांच्यासाठी, पण तसं नव्हे. महामानवाच्या चित्ताची दृष्टी इतकी मंगल्यकारक असते, ती फक्त आणि फक्त कल्याण करणारी असते. मजुरांचा प्रश्न, 14 तास काम करणारी माणसं त्यांचे 8 तास केले. मजूर मंत्री होते बाबासाहेब कोणत्या शेतावरती काम जात होते का? स्वतःला फक्त आपल्याला काम कमी पडेल असं होतं का? त्या कोळशाच्या खाणीमध्ये खाली किती उतरावं लागतं, किती खोल ऑक्सिजन पुरत नाही. तिथे सुटाबुटातले बाबासाहेब खाली जाऊन बघितलं की श्वास किती लागतो, ऑक्सिजन तिथे आहे की नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांना म्हणत होते, कोणी सगळेजण म्हणत होते नाही तिथे जाऊ नका, तिथे ऑक्सिजन कमी असतो. म्हणून ऑक्सिजन कमी असतो, मग या माणसांना या मजुरांना कसं उतरवतात म्हणाले तुम्ही. बाबासाहेब म्हणाले की तुम्ही या मजुरांना एवढ्या खोलामध्ये, एवढ्या खाईमध्ये तुम्ही उतरवतात कसे, आणि ती एक गरोदर स्त्री, तिच्याकडनं काम कसं करून घेता तुम्ही. तिला पाहिलं आणि बाबासाहेबांनी लिहिलं की स्त्रियांना प्रसूती रजा दिली पाहिजे, त्यांना 6 महिने, 3 महिने, 4 महिने ह्या आरामाची हे दिलं पाहिजे. किती भव्यता आहे विचारामधली, किती भव्यता आहे. लक्षात घ्या, मांगल्य म्हणजे काय असतं.
कार्यातलं मांगल्य म्हणजे काय असतं, प्रज्ञेतलं प्रज्ञासूर्य म्हणजे कसा असतो, तो असा असतो, तो असा असतो. जीभ उचललेली टाळूला लावल्यासारखे लोक बाबासाहेबांना कोणत्याही जातीचं म्हणून संबोधतात. त्या जातींच्या पल्याड बाबासाहेबांनी बहुजनांसाठी आणि सर्वांसाठी काम केलेलं आहे. या देशातल्या सगळ्या नदी जोड प्रकल्पाचा आधुनिक चालणारा प्रपंच जो आहे तो बाबासाहेबांच्या संकल्पनेतली ती भूमिका आहे. भाकरा नांगल प्रकल्प आणि ते सगळं जर तुम्ही बघितलं सगळं, तर हा देश किती चांगल्या पद्धतीने उत्थान करणारा ठरेल हे अजूनही बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत नाही साकारता येत या विविध सरकारांना. ते फक्त बाबासाहेबांच्या विचारांची स्तुती करतात, पण अंमलात आणि कार्यात मात्र आणता येत नाही. हे न्यूनत्व आजही स्वीकारावंच लागतं सगळ्यांना, हे लक्षात घ्या. म्हणजे जे अतिशय मागासलेले आहेत त्यांच्यासाठी लिहिताना इतर मागासलेल्यांच्यासाठीच असणारं बिल, सगळ्यांचा होणारा उद्धार, सगळे कशा चांगल्या पद्धतीने एका प्लॅटफॉर्मवरती येतील, सगळ्यांना संधी समान कशी मिळेल आणि सगळे कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतील, ही मांगल्यकारक भूमिका जी होती ती बाबासाहेबांच्या ठिकाणी. हे दिशासूचना आहे आणि तेही तलवारीच्या टोकावरती नव्हे, सूडबुद्धीनं नव्हे, सूडबुद्धीनं नव्हे. म्हणजे तुम्ही हजारो वर्षापासून बाबा गरिबांच्यावरती अत्याचार केलात, तुम्ही हजारो वर्षापासून लोकांना नाडलत, पिळलं, छेडलत, त्यांच्या हातात कटोरा दिला, त्यांच्या पाठीला झाडू बांधलात, त्याचा सूड म्हणून तुमच्यावरती आसूड ओढला नाही बाबासाहेबांनी, लक्षात घ्या. आणि बाबासाहेबांनी तसा आसूड जर ओढायचा झाला असता आणि सूड भावना जर राहिली असती तर ते केव्हाच इंग्रजांना मिळाले असते, पण त्यांनी या देशाला प्राधान्य दिलं. म्हणून स्वातंत्र्य सैनिकामध्ये बाबासाहेबांचा विशेष उल्लेख केला जातो की एवढ्या यातना, एवढ्या वेदना, एवढी उपेक्षा, एवढा अपमान, एवढ्या वेदना स्वीकाराहूनही हा महामानव फक्त आणि फक्त या देशाचा म्हणून राहिला. आणि शेवटी देखील म्हणाला की आय हॅव नो होमलँड. फक्त दुःखानं एवढंच म्हणाला, विफलतेनं एवढंच म्हणाला की मला मातृभूमीच नाही. पण सूड नाही घेतला, पण आसूड नाही ओढला. ज्यांनी ज्यांनी पाप केली, ज्यांनी ज्यांनी गोरगरिबांना लाडलं, नाडलं, लुटलं, मोडलं, तोडलं, त्यांना तलवारीच्या टोकावरती नाही घेतलं. त्यांना बुद्धाच्या शांतीतून सत्याचा मार्ग दाखवला, सर्वांनाच दाखवला. निर्मळ चित्त म्हणजे काय असतं हे दाखवलं, वैज्ञानिकता म्हणजे काय ते दाखवलं, विवेकवाद म्हणजे काय ते दाखवलं, समता म्हणजे काय ते दाखवलं, बंधुता म्हणजे काय ते दाखवलं, सामाजिक न्याय म्हणजे काय ते दाखवलं. आणि हे सांगितलं की हा सबंध देश आणि हे सबंध विश्व फक्त आणि फक्त या तत्वांवरती उभं राहतं. युद्ध आणि रक्तरंजित क्रांती हा कधी पर्याय असू शकत नाही. आणि 2500 वर्षापूर्वीच्या सिद्धार्थ गौतमानं रक्ताच्या युद्धाला विरोध केला आणि शांततेचा संदेश मानवतेसाठी प्रसारण पावण्याचा यत्न केला आणि बुद्ध झाला. त्या बुद्धाची असणारी फिलॉसॉफी या सबंध विश्वामध्ये चिरंतन करण्यासाठी पुन्हा नव्यानं हा बोधिसत्व उभा राहिला. मानवतेच्या अनुषंगानं, माणसाच्या कल्याणाच्या अनुषंगानं जे कार्य 2500 वर्षापूर्वी झालेलं होतं त्याला पुन्हा रुजुवात करण्यासाठी, पुन्हा सक्षमतेनं नोंदण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध आपल्या बुद्धिवादातून, मनातून, चित्तातून, निर्मळ चित्तातून महान मंगल गीत गात मांगल्यासह या सबंध देशाच्या आणि विश्वाच्या कल्याणासाठी पुन्हा पुन्हा अभिव्यक्त आणि आविष्कृत केला, आपल्या ज्ञानातून, आपल्या कार्यातून, आपल्या विचारातून असा केला. आणि बाबासाहेबांनीच सांगितलं की या विश्वाला बुद्धाची गरज आहे, युद्धाची नाही. तुम्हाला बुद्ध कळालात की तुम्ही ज्ञानी होतात, तुम्हाला बुद्ध कळालं की तुम्ही निर्मळ चित्ताचे होतात, तुम्हाला बुद्ध कळाला की तुमचा द्वेष नाहीसा होतो, तुम्हाला बुद्ध कळालं की तुमचा लोभ, आसक्ती आणि मोह नाहीसा होतो, तुम्हाला बुद्ध कळालं की तुम्हाला प्रेम कळायला लागतं आणि प्रेमाचं अत्यंत महत्वाचं, अत्यंत अत्युच्च टोक म्हणजे करुणा कळायला लागते. करुणा कळायला लागते. आणि ही करुणा देणारा बुद्ध घेऊन बाबासाहेब उभे राहतात आणि या सबंध विश्वामध्ये वाटत सुटतात. हा आंबेडकरवाद आहे आणि हे आंबेडकरवादाचं दिशासूचन आहे. शांतता देणारा बुद्ध, प्रज्ञा देणारा बुद्ध, ज्ञान देणारा बुद्ध,
कार्यप्रवण असणारा बुद्ध, आसक्ती, लोभ आणि द्वेषाचा नायनाट करणारा बुद्ध, चित्त मल नाहीसा करणारा बुद्ध घेऊन बाबासाहेब उभे राहतात आणि संबंध विश्वामध्ये मानव कल्याणासाठी, प्रत्येक माणसाला माणूस बनवण्यासाठी डॉक्टर आंबेडकर, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध वाटत सुटतात. अजूनही ती बुद्धाचं सुंदर शुद्ध स्वरूप, निर्मल मंगलकारक स्वरूप सातत्यानं या विचारांनी वाटलं जात आहे. ज्याला घेता येतं त्यानं घेतलं पाहिजे. ज्याला घेता येईल त्याला विवेक कळेल, ज्याला घेता येईल त्याला बुद्धिवाद कळेल, ज्याला घेता येईल त्याला ज्ञान कळेल, ज्याला घेता येईल त्याला प्रज्ञा कळेल, आणि ज्याला घेता येईल त्याला माणूस होता येईल. आणि जो माणूस होईल तो इतरांसाठी काम करेल. म्हणून माणसाच्या देहात असणं, म्हणून फक्त आपण आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी, मुलांपुरतं आणि स्वतःपुरतं उरणं म्हणजे काय माणूस असणं थोडं आहे. जनावरं पण असतात तशी. 4 पायाची जनावरं अशीच असतात. 2 पायांवरती उभं राहिलीत म्हणजे माणसं झाली तसं नाही. माणसं झाली तसं नाही. प्रत्येकाला मरायचंच आहे. प्रत्येकाचा कालखंड ठरलेला आहे. 60, 70, 80, 75, 80, 85, 95 वर्ष वयाचं ठरलेलं आहे. पुढे पुढे गात्र ढिली होत जातात, पुन्हा पुन्हा निष्क्रिय होत जातो, कोणी विचारत नाही. जोपर्यंत शरीर चालतंय आणि मन त्याला साथ देतंय, बुद्धिवाद त्या ठिकाणी असतो, तोपर्यंत काहीतरी करण्याची प्राज्ञा असते आणि प्रज्ञा उभी करता येते. तोपर्यंत काही करता आलं, कर्तृत्वानं 10 दिशा उजवता आल्या, किमान 1 दिशा उजवता आली तर देखील खूप काही करता येतं. आणि म्हणून ते करणं जे असेल ते समूहासाठी करता आलं पाहिजे. समूहासाठी करता येणं म्हणजे दंगली भडकवणं नव्हे. समूहासाठी करणं म्हणजे जातींमध्ये दंगली लावणं नव्हे. समूहासाठी करणं म्हणजे या गटाला त्या गटाविरुद्ध पेटवणं नव्हे. या गटाचा म्होरक्या त्या गटाच्या म्होरक्याविरुद्ध उभं राहिला म्हणजे समूहासाठी काही काम केलं असं नव्हे. त्याला अधमकृती म्हणतात, त्याला नीचकृती म्हणतात. म्हणून या देशाच्या आणि विश्वाच्या इतिहासामध्ये ज्यांनी दंगली पेटवल्यात, दंगलीच्या नावावरती रक्तरंजित इतिहास झाला, ते सगळे माणसं नसून पशु होते. हे कुणालाही अमान्य करता येणार नाही. हे कुणालाही अमान्य करता येणार नाही. रक्त सांडणं हे पशूंचं कार्य आहे. हे पशूंचं कार्य आहे. म्हणून बुद्धिवाद जो आहे तो बुद्धिवाद महत्वाचा आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महत्वाचा संदेश देतात. ते किती चॉकलेट देतात, किती पैसे देतात, प्रत्येकाला कशा पद्धतीनं संपत्ती देतात, पण त्यांची संपत्ती खूप महत्वाची. ते म्हणतात शिक्षण घ्या, ते म्हणतात शिका, पुस्तकं वाचा. मंत्र दिलाय, मंत्र आहे आंबेडकरवादातला मंत्र काय माहिती का? शिका, वाचा, लिहा. वाचा, लिहा म्हणजे कळेल. कळालं म्हणजे उभे राहा. उभं राहिले म्हणजे संघर्ष कराल. संघर्ष करणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष. संघर्ष करणं म्हणजे समूहाच्या अस्तित्वासाठी संघर्ष. संघर्ष म्हणजे मानव समूहाच्या कल्याणासाठीचा संघर्ष, भाकरीसाठीचा संघर्ष, मांगल्यकारक संघर्ष, मांगल्यासाठीचा संघर्ष. संघर्ष म्हणजे मला चोरी करून पैसा मिळत आला पाहिजे याला संघर्ष नाही म्हणत. याला संघर्ष नाही म्हणत. लोकांना लुबडणं याला संघर्ष नाही म्हणत. त्याला अधमपणा म्हणतात. संघर्ष म्हणजे समूहासाठी निस्वार्थपणानं, त्यागानं, शुद्ध मनानं, शुद्ध चित्तानं, निर्मळ चित्तानं, जे बुद्धानं सांगितलं त्या चित्तानं कार्य करणं, संघर्ष करणं. पण संघर्ष करणं करुणा बुद्धाची सांगितली म्हणजे तुम्ही म्हणाल की बस आता गुपचूप हात बांधून उभे राहा, असं नाही आहे. भगवान बुद्धांची अहिंसा अतिशय स्पष्ट आहे. ती अशी नाही आहे या गालात मारली की त्या गालात पुन्हा मारायला गाल पुढे करा, अशी नाही आहे. भगवान बुद्धांची अहिंसा अशी नाही आहे. हिंसा न करणं ही अहिंसा आहे. पण हिंसेची आवश्यकता आहे का? म्हणजे तुम्ही भारत पाक युद्ध आहे, भारत चीन युद्ध आहे, आणि तुम्ही म्हणाल की तिथं आपले सैनिक आहे, त्यांनी म्हणायचं की अरे आमच्या देशामध्ये बुद्ध जन्माला आलेला, आम्हाला काही आम्ही शस्त्र वगैरे हातात घ्या, असं नाही आहे. समोरच्या माणसाला कितीही सांगून कळत नाही, पटत नाही, समजत नाही, तर त्याला ठिकाणावरती आणलं पाहिजे. ती देखील अहिंसाच आहे. अहिंसा म्हणजे थोबाडीत मारा आणि दुसऱ्या थोबाडीत खा पुन्हा पुन्हा, अशी नाही आहे अहिंसा. त्याला मूर्खपणा म्हणतात. या थोबाडीत मारली, या पण थोबाडीत मार, मारतच राहा, याला मूर्खपणा म्हणतात. अहिंसा म्हणजे, हिंसा म्हणजे त्याची आवश्यकता आहे काय? तुम्ही म्हणाल की समोरून एखादा बैल धावत आलेला आहे आणि तो आपल्याला शिंग मारणार आहे. आता शिंग मारणार आहे म्हटल्यानंतर बाबा आपण शांत राहा, बैलानं मारलं तरी चालेल, सोसून घेऊ, असं नाही आहे. असं नाही आहे. तुमच्याजवळ जे काही असेल त्या शस्त्रानं, त्या हत्यारानं त्याचा प्रतिरोध करणं, त्याला थांबवणं, स्वतःचा बचाव करणं आणि बाकीच्यांनाही वाचवणं हे तुमचं कर्तव्य, जबाबदारी, कर्तृत्व आणि सगळी गोष्ट तुमची ती आहे. आणि त्यासाठी तुम्हाला 2 रट्टे त्याला द्यावे लागलेत तर ते दिले पाहिजेत. नाहीतर तो हजारो लोकांचे प्राण घेईल.
एखादा माथेफरू पिस्तूल घेऊन फिरत राहिला कुठेही. म्हणून तुम्हाला मी म्हणालो मगाशी की हजारो वर्षापासून ज्यांनी नाडलं गाडलं तोडलं, ज्यांनी विषमतेच्या दऱ्या निर्माण केल्या, आणि ते जर म्हणालेत की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची फिलॉसॉफी दिलेली आहे आणि आपण आता यांना कितीही मारलं तरी हे ऐकतील, तसं नाही आहे. तसं नाही आहे. कुणी या भ्रमामध्ये राहू नये. आणि त्या भ्रमामध्ये राहणाऱ्यांना भीमा कोरेगावचा इतिहास अतिशय स्पष्टपणे माहिती असेल की 28,000 पेशव्यांना फक्त 500 महाराणी कापून टाकलं. हे शौर्य आहे. हे शौर्य आहे. हा शौर्याचा इतिहास आहे. हा इतिहास आहे. आणि तिथे जो क्रांतीस्तंभ आहे त्याला बाबासाहेब 1 जानेवारीला नेहमी दरवर्षी मानवंदना देण्यासाठी जात होते. हे शौर्य आहे. लक्षात घ्या. अपमान नव्हे, अवहेलना नव्हे, स्वाभिमान. स्वाभिमानासाठीचं लढणं हे माणसाचं लढणं आहे. हे जगणं आहे. हे समूहाचं आहे. ते इज्जतीसाठी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची फिलॉसॉफी आहे की मला भाकरीपेक्षा इज्जत प्यारी आहे. वाक्य नीट लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा सांगतोय, मला भाकरीपेक्षा इज्जत प्यारी आहे. इज्जत लक्षात घ्या. आणि त्या इज्जतीवरती कोणी जर घाला घालणार असेल तर त्याला प्रतिबंध करावा लागेल. प्रतिबंध केला जाईल. ठामपणाने केला जाईल. कुणी असं समजू नये की मुर्दाड आहेत म्हणून. त्याला शांततेचा संदेश दिला जाईल. त्याचा मूर्खपणा त्याच्या लक्षात आणून दिला जाईल. त्याचा हजारो वर्षांचा मूर्खपणा, काळवंडलेला मेंदू, त्याचा बिंडोकपणा त्याच्या लक्षात आणून दिला जाईल. पण जर तो पुन्हा अमानवी कृत्य मानवाविरुद्ध करत असेल तर त्याचा प्रतिबंध केला जाईल. लक्षात घ्या. त्याचा प्रतिबंध केला जाईल. त्याचा हैदोस नाही खपून घेतला जाणार. आणि ते शौर्य इथल्या रक्तामध्ये आहे. रक्ताच्या थेंबामध्ये आहे. हा आंबेडकरवाद आहे. तुमचे हक्क आहेत माणूसपणाचे. तर हक्क हे देगबाई जोगवा म्हणून मागायचे नसतात. आपले हक्क. पण दुसऱ्याला माणसं भिकवाग. हां, आपले हक्क हे आपण हिरावून घ्यायचे असतात. ते कुणाकडे मागायचे असतात ते आपले असतात. तुम्ही कोणाला म्हणाल की अरे आम्ही माणसं आहोत, आम्हाला माणसांप्रमाणे वागू द्यात, तर ही नपुसकता झाली. हा शंडपणा झाला. दुसऱ्यांना म्हणाल की मला माणसांप्रमाणे. त्याला प्रतिबंध करता आला पाहिजे. त्याचा मूर्खपणा त्याच्या लक्षात आणता आला पाहिजे. आणि आपले हक्क जे आहे ते बाधित होणार नाही याची काळजी घेता आली पाहिजे. शुद्ध स्वरूपानं या पद्धतीनं संघर्ष करता आला पाहिजे. आणि संघर्ष करताना संघटित व्हा. बाबासाहेब मंत्र देतात. आंबेडकरवाद त्याचं दिशासूचन काय माहिती का? शिका म्हणजे तुमचा बुद्धिवाद चांगला. संघटित व्हा म्हणजे एकत्र या. एक काठी मोडता येते. पण तुम्ही एकत्र जर आलात तर नाही मोडू शकणार तुम्हाला कोणी. मोडण्यात कोणालाही काय म्हणायचं ते किती मजूर असतील, किती हुकुमशाह असतील, किती जमीनदार असतील, किती सावकार असतील, किती धनिक असतील, किती बलाढ्य असतील, किती जात्यंध असतील, किती धर्मांध असतील, तर त्यांची मात्रा चालणार नाही. तुम्ही एक व्हा. तुम्ही एक व्हा. आणि वेळ पडली. आंबेडकरवाद काय म्हणतो माहिती का? आंबेडकरवाद काय म्हणतो माहिती का? 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. काय म्हणतो बघा तुम्ही. म्हणजे एका बाजूला भगवान बुद्धाची फिलॉसॉफी सांगताना त्या बुद्ध तत्वज्ञानातील असणारा स्वाभिमानाचा असणारा भाग, त्याचा अन्वयार्थ कसा घेऊन बाबासाहेब उभे राहतात लक्षात घ्या. 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 वर्ष सिंह होऊन जगा. आणि हे सिंह होऊन जगणं म्हणजे इतिहासात नाव अजरामर करणं आहे. लक्षात घ्या. त्या औरंगजेबानं हत्या केली शंभूराजांची, संभाजीराजांची हत्या केली आणि तुकडे तुकडे केलेत. नदीमध्ये टाकलेत, वडूला. महार पैलवानानं ते सगळे तुकडे एकत्र केलेत, शिवलेत. शिक्षा होणार, वाळी टाकलं जाणार, गळ्यामध्ये मडका अडकवलं जाणार थुंकीसाठी, पाठीमागे झाडू अडकवलं जाणार. हे माहीत असूनही, त्रास होणार असून हे माहीत असूनही त्या ठिकाणी संभाजीराजांच्या शरीराचे सगळे तुकडे शिवलेत आणि सन्मानानं अग्नी दिला. सन्मानानं अग्नी दिला. याला म्हणतात शौर्य. याला म्हणतात स्वाभिमान. मेल्यानंतर कोण राजा आणि कोण छत्रपती असे विसरणारे कृतज्ञ लोक कित्येक आहेत. इतिहासात त्या सगळ्यांची नोंद आहे. त्या सगळ्यांची नोंद आहे इतिहासामध्ये. आणि ज्यांच्या इतिहासाची नोंद आहे पूर्वजांपासूनची, ती सगळ्यांना माहिती असूनही भोवंडलेली माणसं खूप आहेत. खूप आहेत. चुकीच्या पद्धतीनं भोवंडत चाललेली आहेत. पण हा इतिहास ज्या वेळेला पाहिला जातो त्यावेळेला अस्सल माणूस पण काय असतं, समूहासाठीचं जगणं काय असतं, संघर्ष काय असतो, स्वाभिमान काय असतो, विवेक काय असतो, शांतता काय असते, करुणा काय असते, प्रेम काय असतं, माणसासाठीचं जगणं कसं असतं, समूहाला उभं करणं कसं असतं, हे शिकावं लागतं. आणि ते बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानामध्ये त्याला म्हणतात आंबेडकरवाद. आणि तो आंबेडकरवाद हे विचारांचं दिशासूचन आहे. तो आंबेडकरवाद विचारांचं दिशासूचन आहे. ते जगण्याचं दिशासूचन आहे.
ते संघटित व्हायला सांगतं, शिकायला सांगतं आणि संघर्ष करायला सांगतं. लढा स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी, समूहाच्या अस्तित्वासाठी, लोकांच्या कल्याणासाठी लढा, मरेपर्यंत लढा, मरापर्यंत लढा. हा स्वाभिमान तेजपुंज ठेवा. ही भूमिका आहे. हा आंबेडकरवाद आहे. आणि हा आंबेडकरवाद घेऊन ज्यावेळेला वर्तमान स्थितीतल्या पुढच्या टप्प्यावरती मी येतो, खूप बोलता येणार आहे, एक 4-5 तासांचं खरं तर व्याख्यान होईल, पण निवडक काही वेळचे मला सांगाविषयी वाटतात आणि त्यामधून मी सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना आनंद होतो म्हणून नाचलं पाहिजे. नाचायचं नाही असं नाही, पण नाचण्याबरोबर वाचलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि बाबासाहेबांचे अनुयायी झालं पाहिजे. समूहासाठी काय करता येईल, लोकांसाठी काय करता येईल आणि कशा पद्धतीने उभं राहता येईल, कशा पद्धतीने कार्य करता येईल याचा विचार करता आला पाहिजे. हा विचार करणं म्हणजे खरा आंबेडकरवाद आहे. जयंतीच्या निमित्तानं कोणाला डिवचणं किंवा चिडवणं याला आंबेडकरवाद नाही म्हणत. आणि बाबासाहेब आंबेडकर कोणत्या जातीचा आणि धर्माचा कोणी समजून घेऊ नये. तो कोणाचा कॉपीराईट नाही. बाबासाहेब आंबेडकर ही नॅशनल प्रॉपर्टी आहे, या देशाची प्रॉपर्टी आहे. बाबासाहेब आंबेडकर या देशाचे निर्माते आहे. या देशातल्या प्रत्येक माणसाचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्यावरती आहे. त्यामुळे कोणत्याही जातीनं, कोणत्याही धर्मानं असं म्हणू नये की बाबासाहेब फक्त आमचे आहेत. आणि बाबासाहेबांची जयंती पण फक्त कुणी एखाद्या वर्गानं फक्त साजरी करावी असं नाही आहे. आनंद झाला नाचा, पण कुणाला चिडवण्यासाठी म्हणून नाही, कुणाला दुःख देण्यासाठी. हां, येतो का आवाज माझा? मला कॉमेंट्स टाका. मला ते काहीतरी थोडंसं प्रॉब्लेम आला होता काय त्याच्यामध्ये, म्हणजे असं हो म्हणून किंवा काहीतरी टाका. आवाज जर येत असेल तर, नसेल तर मला वाटतं काहीतरी अडचण आली का याच्यामध्ये. हॅलो, आवाज येतो का? नाही तर मी एकटाच बोलत राहील असं होईल. कोणीतरी लिहा तिथे कॉमेंट. हॅलो, आवाज येतो का? आवाज, हॅलो हॅलो, येत नाही का आवाज? भगवान बुद्धाची शांती, पण शांतता ही संघर्ष केल्याशिवाय नाही मिळत. आतमध्ये देखील संघर्ष चाललेला असतो. द्वेषाच्या निराकरणाचा, लोभाच्या समाप्तीचा, मोहाच्या नायनाटाचा, आसक्तीच्या समाप्तीचा संघर्ष चाललेला असतो. आणि विश्वाच्या कल्याणासाठी, समूहाच्या कल्याणासाठी संघर्ष करावा लागतो. असं काहीही आहे तर येत नाही. असेल हरी तर दिल खाटल्यावरी, असं काही नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून बाबासाहेबांची भूमिका अतिशय स्पष्ट होती. भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानातील कोणताही ईश्वर, अल्लाह, परमेश्वर, परमात्मा तुमचा उद्धार करण्यासाठी कुणी येणार नाही, येत नाही. तुमचा उद्धार तुम्हालाच करावयाचा आहे. हा आंबेडकरवाद आहे, लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल टाळ वाजूया, टाळ्या वाजूया, आरत्या म्हणूया आणि तुमचा उद्धार होऊन जाईल. तुम्ही म्हणाल की पूजा करूया, पूजा विचारांची करायची असते. विचार आणि विचारांची पूजा करण्यासाठी हळद कुंकू लावायचा नसतो, टाळ्या वाजवायच्या नसतात, आरत्या ओवाळायच्या नसतात. विचारांची पूजा ही शिक्षणातून, ज्ञानातून, विचारांच्या चिंतन मननातून अशा पद्धतीने येत असते. आणि विवेकी पाहण्यात येत असते, बुद्धिवादात येत असते विचारांची पूजा. त्याला कोणते तांदूळ, कोणते गहू, तांदूळ, उडीद, बुक्का, जडीबुटी असं काही वापरायचं नसतं. ते आचरणात आणायचे असते विचारांची पूजा. आता मी हे जे काही सगळं बोलतोय हे बाबासाहेबांच्या विचारांची पूजा करतोय, पण याच्यासाठी काही हळद कुंकू, लिंबू, सुई, गंडा, दोरा, ताईत वगैरे वापरतोय का? नव्हे. मी हे यासाठी सांगतो आहे की मला ऐकणारे सगळे जे काही आहेत ते बाबासाहेबांच्या विचारांनी प्रज्ञावंत होत जावेत. बाबासाहेबांनी भगवान बुद्धांकडून घेतलेलं अतिशय सुंदर, अतिशय महानमंगलकारी अशा पद्धतीचं असणारं तत्वज्ञान आणि ते वाक्य दिलं, आत्तदीप भव. तुमचा उद्धार करण्यासाठी कुणी येणार नाही, कुणीही नाही. ना अल्लाह, ना ईश्वर, ना परमेश्वर, ना देव, ना परमात्मा, कुणीच नाहीये, कुणीही नाहीये.
या विश्वाचा नियंता निर्मिक आत्मा परमात्मा असा कुणी नाही आहे. हा सगळा वेड्यांचा बाजार आहे. तुम्ही म्हणाल की हे नावं ठेवतात का, शिव्या देतात का? नव्हे, नाही, स्पष्टपणानं नाही. आपल्याला कुणाचाही अपमान करायचा नाही आहे, कुणालाही शिव्या द्यायच्या नाही आहेत, कुणालाही नावं ठेवायची नाही आहेत. पण जे चूक आहे ते चूक आहे असं सांगायचं आहे, जे खरं आहे ते खरं आहे असं सांगायचं आहे. कारण हे खरं आहे, खरं सांगणं म्हणजे मानव कल्याण आहे. तुम्ही तर भ्रमात राहिलात की तुमचा कोणीतरी उद्धार करण्यासाठी कुणीतरी परमेश्वर येणार आहे, परमात्मा येणार आहे, ईश्वर येणार आहे, तर तो मूर्खपणा आहे असं बाबासाहेब पण म्हणतात आणि भगवान बुद्ध तर म्हणतात. कोणीच नाही असं. त्यामुळे स्वतःचा उद्धार करण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करायचे आहे. अत्तदीप भव, भगवान बुद्ध म्हणतात अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. आणि स्वयंप्रकाशित होण्यासाठी पोथ्या वाचण्याची गरज नाही, स्वयंप्रकाशित होण्यासाठी आरत्या ओवाळण्याची गरज नाही, टाळ वाजवण्याची गरज नाही. भक्त बनू नका, डोळस बना, बुद्धिवादी बना, विचारवंत बना, विचारी बना, विवेकी बना, अभ्यासू बना, संशोधक बना, तत्वज्ञ बना. लक्षात घ्या, हे बना, चिंतक बना, चिंतन करा. हे डोळस बनतं, डोळे उघडतात. प्रज्ञेचे डोळे उघडले पाहिजेत. येडपटासारखं भक्त म्हणून स्वतःला आंधळ बनवून घेण्यात काही अर्थ नाहीये. आणि मरेपर्यंत असंच आंधळ्यासारखं म्हणण्यात काही अर्थ नाहीये. म्हणून अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. आणि स्वयंप्रकाशित होण्यासाठी संघर्ष करा. सोपी गोष्ट नसते वाचन करणं, सोपी गोष्ट नाहीये. आता मी जे व्याख्यान देतो ते ऐकणं, ते पचवणं, ते विचारात घेणं आणि त्याच्यावरती चिंतन करणं, हा आंबेडकरवाद मी सांगतोय दिशा सूचना करणारा, ते सगळ्यांना शक्य नाही आहे. पण तुम्ही म्हणाल मग तुम्ही सांगतात का? मी त्या लोकांसाठी सांगतोय की जेवढ्या लोकांच्या चित्तामध्ये हा प्रसरण पावेल, रुजवात होईल, रुजेल, तेवढ्यासाठी मला करायचं आहे. आणि त्याच्यातनं मला समाधान घ्यायचं आहे. हा आंबेडकरवाद या पद्धतीतनं, या भूमिकेतनं मला पेरायचा आहे, या शुद्ध भूमिकेतनं पेरायचं आहे. आणि मी ठाम आहे. माझ्या पुस्तकांच्या मधनं ठाम आहे, माझ्या विचारांच्या मधनं ठाम आहे. माझी 33 पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये याच पद्धतीनं मांडणी करताना, मानवतावादाची मांडणी करताना, आंबेडकरवादाचा आणि बुद्धिस्ट तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन मांडणी करतोय, व्याख्यानात नाही करतोय. आता इथं काही अडथळे आलेत, टेक्निकली मला अडथळे दिसत आहेत, पण जेवढं देता येण्यासारखं आहे, जेवढ्या लोकांना देता येण्यासारखं आहे, जेवढं पेरता येण्यासारखं आहे, तेवढं मात्र पेरण्याचा प्रयत्न. हा संघर्ष असतो, हा विचारांचाही संघर्ष असतो, हा आतल्या आत विस्कटून टाकणारा संघर्ष असतो. आणि तो करायचा असतो, प्रत्येकानं करायचा असतो. त्याच्यातलं समाधान खूप मोठं आहे. मी तर नेहमीच म्हणतो, बाबासाहेब आंबेडकरांनी जर ठरवलं असतं, अमेरिकेमध्ये, जपानमध्ये कुठे अगदी एक 4-5 हजार एकर शेती घेतली असती, कितीतरी 400-500 बंगले बांधले असते वेगवेगळ्या देशांमध्ये, प्रचंड संपत्ती घेतली असती, आरामानं पुस्तकं वाचली असते, राहिले असते, एन्जॉय. पण असं केलं का बाबासाहेबांनी? अरे, अशा पद्धतीच्या कित्येक संपत्ती, कित्येक व्यावहारिक सुख ही पदार्थ ठरतात, कुचकामी ठरतात. त्यांच्या एक केलेल्या कार्यापुढे, एक अंश मात्र केलेल्या कार्यापुढे असे कित्येक कमी ठरतात. म्हणून हा संदेश आहे. त्यांचं जीवन म्हणजे संदेश आहे, त्यांचं जगणं म्हणजे संदेश आहे, त्यांचा विचार म्हणजे संदेश आहे, त्यांचं कार्य म्हणजे संदेश आहे. तर संदेश देतात, समूहाच्या उत्थानासाठीचा संदेश देतात, समूहाच्या कल्याणासाठीचा संदेश देतात. आणि इतक्या निर्भीडपणानं, इतक्या स्पष्टपणानं देतात, इतक्या मोकळ्यापणानं देतात की प्रत्येक माणूस उभा राहायला पाहिजे. ज्याला घेता येतं तो प्रत्येक जण उभा राहतो. मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचताना पण आपल्याला असं म्हणता आलं पाहिजे की हे मृत्यू यायचंच झालं तर कसंही आहे. काय घाबरण्याची गरज नाही, मरायचंच आहे ना एकदा. पण मरण्याच्या अगोदर खूप काही चांगलं केलंय आपण, काही रुजवात चांगली केली, काही मांडणी चांगली केली, काही काम चांगलं केलं, हे आपल्याला म्हणता आलं पाहिजे. काही सांगायची गरज नाही कुणाला. पुरस्कार द्या, अमुक पुरस्कार, डमुक पुरस्कार, शासनाचे पुरस्कार, पद्मश्री, कसले काय पुरस्कार हे सगळं लागून चाललं नाही. व्यावहारिक दृष्टिकोनातनं टिर्या बडवण्याचं नॅशनल पद्धतीने मिळालेलं वेगळं. आपणच आपले निरीक्षण करते असतो, आपणच आपल्याला स्वतःला पावती देणारी असतो. आपल्याच विचारांची, आपल्याच कार्याची पावती आपल्याला मिळत असते. ती पावती अशा
महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम केलं, विचार मांडले, लेखन केलं, काम केलं, समूहासाठी राबलं, लोकांमध्ये गेलं आणि ते काम केलं. तर त्यासाठीची असते, त्यासाठीची असते. म्हणून ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या परीनं करायचंच आहे. जन्म ते मृत्यूपर्यंतचा प्रवास हा प्रत्येकाचा सुरू आहे या ऐहिक विश्वातला, भौतिक विश्वातला. पुढचं संसरण जे आहे ते कॉन्शियसनेसनं आहे. तो वाचल्यानंतर तुम्हाला कोणाला कळेल. तो एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे, संसरणाचा असणारा जो आहे, कॉन्शियसच्या संसरणाचा. परंतु ज्या दृश्यभूत असणारी अनुभूती जी आहे मृत्यूपर्यंतची, त्या मृत्यूपर्यंतच्या असणाऱ्या कालखंडामध्ये समाधानाच्या असणाऱ्या या चित्तवृत्ती या निर्मळ बनवता आल्यात, स्वच्छ, शुद्ध आणि मंगलकारक बनवता आल्यात. आणि माणसाला कल्याणाप्रत पोहोचवण्यासाठीचं जे काही करता आलं ते करण्यासाठी संघर्ष करता आला पाहिजे, शिकता आलं पाहिजे, प्रज्ञावंत बनता आलं पाहिजे. महात्मा फुलेंनी सतीची प्रथा करताना आगीच्या ज्वाळ्यातनं बाहेर काढलेली स्त्री, किती त्रास, किती यातना त्यांनाही झाल्या असतील, किती किती अंगावरती संबंध विश्व घेता आलं. मरणाचे क्षण समोर येऊन उभे ठाकले. म्हणून क्रांतिसूर्य म्हणतात महात्मा फुलेंना. क्रांतिसूर्य बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरु म्हणतात. वास्तविक या दोन्ही महापुरुषांची भेट नाही स्वतः एकमेकांना झाली. भगवान बुद्धांची आणि बाबासाहेबांची अशी भेट नाही आहे व्यावहारिक विश्वातली, भौतिक विश्वातली. पण बुद्धिस्ट फिलॉसॉफी घेऊन मानव कल्याणासाठीचा 10 दिशा डंका पिटाणारा हा महामानव आंबेडकरवादी तत्वज्ञान पेरताना या इथल्या मातीमधल्या प्रत्येक माणसाला उभं करताना अशा पद्धतीनं स्वाभिमानानं उभा करतो. तो त्याला शिकायला सांगतो, तो त्याला संघटित व्हायला सांगतो, तो त्याला संघर्ष करायला लावतो, तो त्याला स्वाभिमानानं प्रेरित करतो आणि माणसाच्या कल्याणाची, माणसाच्या जगण्याची, समूहाच्या उत्थानाची दिशा देऊन जातो. तो म्हणजे आंबेडकरवाद आहे, तो म्हणजे आंबेडकरवाद आहे. आणि त्या आंबेडकरवादाचं दिशा सूचना आहे. म्हणून आमच्या जयंत्या मयंत्या ज्या सगळ्या ज्या काही आहेत ते आम्हाला विचारानं साजऱ्या करायच्यात. लक्षात घ्या, आंबेडकरवाद काय सांगतो? जयंती उत्सव जो आहे तो विचारानं साजरा करायचा आहे. कुणालाही कुणाशीही बोलताना प्रेमानं, आदरानं, नम्रतेनं बोलूनच सांगायचं आहे. अरेरावीनं कुणाला वर्गणी मागताना, कुणाशी काही करताना अरेरावीनं, मोठ्यानं, ओरडून, धमकी देऊन असा कोणताही प्रकार, प्रघात हा आंबेडकरवादात बसत नाही. तो गुंडगिरीतला प्रकार आहे. कुणालाही चिडवण्यासाठी, कुणालाही डिवसण्यासाठी, कुणावरती खुमारी करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे काही सवर्ण दलितांच्या भानगडी आणि दंगली नाही आहेत. आणि कोणत्याही उच्चवर्णीयाला असं वाटत असेल की बाबासाहेब आंबेडकर आपले नाही, तर तो त्यांचा मूर्खपणा आहे. कारण त्या सगळ्यांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप काही केलेलं आहे. त्यांच्या सगळ्या स्त्रियांसाठी, त्यांच्या आईसाठी, बहिणीसाठी, मावशीसाठी, काकूसाठी, सगळ्यांसाठी केलेलं आहे. त्यांच्यातल्या गोरगरिबांसाठी, पोट जातीतल्या लोकांसाठी, कनिष्ठातल्या लोकांसाठी, त्या सगळ्यांसाठी केलेलं आहे. या देशातल्या प्रत्येक माणसासाठी बाबासाहेबांनी केलेलं आहे. म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानी, तुमचा अडाणी, अदानी काय जे असेल ते सगळे मल्ल्या फिल्ल्या, चोक्सी फिक्सी पलायन करून गेलेले. आणि तुम्ही म्हणजे मतदानाच्या अधिकारानं रस्त्यावरचा भिकारी आणि अडाणी, अंबानी यांचं मताची व्हॅल्यू एकच आहे. वन मॅन व्होट वन व्हॅल्यू, एकाच समान. लक्षात घ्या, केवढा मोठा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला दिलेला बाबासाहेब आंबेडकरांनी. तेव्हा लक्षात येतं की केवढा मोठा माणूस असला पाहिजे, किती महान माणूस होता, किती महान माणूस होता. म्हणून ज्यावेळेला या देशाचं संविधान लिहिलं, बाबासाहेब बंगल्यावरती आले आणि हसायला लागले, अगदी समाधानाने हसायला लागलेत. आणि बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब काय झालं, काय हसतात? काय नाही म्हणाले. आज एक समाधान असं वाटतं की आता या देशाचा राजा जो आहे तो राणीच्या पोटातून जन्माला येणार नाही. या देशाचं राज्य चालवणारा जो कोणी राजा बनेल, जो कोणी बनेल, शासक बनेल, प्रशासक बनेल, तो राणीच्या पोटातून जन्माला येणार नाही. तो लोकांच्या होट या संकल्पनेतून जन्माला येणार आहे, मतदानाच्या पेटीतून जन्माला येईल म्हणाले. या देशातला प्रमुख लोकांनी दिलेल्या मतपेटीतून जन्माला येईल. त्या मतपेट्यांच्या बोटांवरील शाही, ती बोटं आणि ती माणसं, आणि ती माणसं म्हणून तुम्ही स्वतःला विकणार काय? तुम्ही स्वतःला जातीमध्ये, धर्मामध्ये बंदिस्त करून विकणार काय? अमुक गटासाठी, तमुक गटासाठी म्हणून स्वतःला विकणार काय? तसं जर असेल तर या देशाचे मारेकरी तुम्ही आहात, या देशाचा सत्यानाश करणारे तुम्ही आहात. नोटांसाठी जर तुम्ही विकले जाणार असाल, कारण बाबासाहेबांनी तो दिलेला अधिकार आहे आणि तुमच्या मताची किंमत कुणीच करू शकत नाही. म्हणून तुम्हाला सोपं उदाहरण सांगितलं मी की अदानी, अंबानीने तुम्ही रस्त्यावरचा भिकारी सुद्धा, रेल्वे स्टेशनवरचा भिकारी सुद्धा सारखाच आहे.
एवढा मोठा अधिकार, एवढा मोठा अधिकार. आणि मग हा देश कुणाच्या हातात द्यायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्हाला ठरवायचं आहे. बाबासाहेब म्हणजे किती महान व्यक्तिमत्व आहे, किती महान व्यक्तिमत्व आहे हे या अशा बारीक सारीक उदाहरणातून, पण महत्त्वाच्या उदाहरणातून लक्षात येतं. शरीरानं नाही परंतु विचारांनी हा माणूस किती क्रांती करून गेलेला आहे. शरीरानं तर आपल्यामध्ये अस्तित्वात नाही, पण विचारानं किती क्रांती करून गेलेला आहे. ही दिशा आहे बाबासाहेबांच्या विचारांची दिशा आहे. हा देश विकायला काढणार तुम्ही, या देशाला विकणार तुम्ही, विकणाऱ्यांना देश देणार तुम्ही, दलालांना देश देणार तुम्ही, तर मग तुम्ही कोण आहात हे लक्षात घ्या. म्हणून चांगली सरकार, चांगला देश, चांगली मायभूमी आणि त्या मायभूमीमध्ये राहणारी सगळी माणसं, आपण हे सगळं मूल्य ठरवण्याचा अधिकार आपल्या विवेकाला, आपल्या बुद्धिवादाला, आपल्या नियोजनाला, आपल्या हाताला आणि आपल्या कार्याला करता आला पाहिजे हे लक्षात घ्या. कोणतेही असो, कुठेही असो, कोणत्या राज्यातलं असो, कोणतेही असो, हे लक्षात घ्या. तो अधिकार दिलेला आहे, तो अधिकार दिलेला आहे. त्याचं नियोजन कसं करायचं ते ठरवलं पाहिजे. आणि ते कोणत्या जातीनं, धर्मानं, पंथानं नव्हे, सगळ्यांनीच ठरवायचं आहे, या देशातल्या प्रत्येक माणसानं. म्हणून कोणत्याही मूर्ख कल्पनेमध्ये समूहाच्या समूह जर अडकत राहिलेत तर ती स्वतःच्याच विरुद्धची गद्दारी ठरेल, ती माणसांच्याच विरोधातली गद्दारी ठरेल. ती मरेपर्यंत कळत नाही लोकांना. लोक भोवंडीसारखी वाहत जातात, मरेपर्यंत कळत नाही. काही काहींना मरता कळतं का रे हे खूप चूक झालं असं म्हणतात. मरताना पश्चाताप करून मरतात लोक. लक्षात घ्या, मरताना पश्चाताप करून मरतात, तडफडून मरतात. अरे हे काय केलं, आयुष्यभरासाठी झालं, आपल्याला काही जमलंच नाही असं म्हणून मरतात. असं पश्चाताप करून मरण्यापेक्षा दुरुस्त होऊन मरता आलं पाहिजे. आणि त्या दुरुस्त होण्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे सॅटिस्फॅक्शन. मी तुम्हाला जे सांगतो ते लक्षात घ्या. सॅटिस्फॅक्शन, समाधान. समाधान महत्त्वाचं आहे, समाधान महत्त्वाचं आहे. मी म्हणालो ना की 4-5 हजार एकर शेती घेतली असेल देशात, या संबंध विश्वातले 400-500 बंगले घेऊन बाबासाहेब राहिले असते. पण सॅटिस्फॅक्शन. म्हणून भारतीय संविधान लिहून आल्यानंतर म्हणाले की राजा राणीच्या पोटातून नव्हे मतपेटीतून जन्माला येईल आता, असं असलेच बाबासाहेब. म्हणजे प्रत्येक माणसाला जन्म देण्याचा अधिकार दिला. या देशातल्या प्रत्येक माणसाला जन्म देण्याचा अधिकार दिला बाबासाहेबांनी. जन्म देण्याचा अधिकार. दे तू जन्म, तुझ्या प्रशासकाला, तुझ्या प्रमुखाला दे तू जन्म. केवढा अधिकार दिला. हा आंबेडकरवाद आहे. हे आंबेडकरवादाचं दिशासूचना आहे, ही दिशासूचना आहे. आणि असा हा आंबेडकरवाद जो आहे तो फक्त मागासवर्गीयांनीच, अमुक जातीनंच, तमुक जातीनंच फक्त मिरवायचा नाही आहे. जयंतीमधून तो फक्त मिरवायचा नाही आहे. म्हणजे मिरवायचं असेल तर शांततेनं, सांगतानाही शांततेनं, चांगला उपदेश, चांगली व्याख्यानं ठरवायची, चांगली व्याख्यानं परिसंवाद भरवायचे, चांगले विचार मांडायचे, नम्रतेनं सांगताना. म्हणजे मी तुम्हाला मागाशी म्हणालो, नम्रता म्हणजे काय? प्रेमानं, करुणा, बुद्धाची करुणा. पण याचा अर्थ असा नाही की नपुसाक. मग तुम्हाला सांगितलं, भीमा कोरेगावचा इतिहास सगळ्या जगाला माहिती आहे. जो 500 महारांनी 28,000 पेशव्यांना कापून टाकलं स्वाभिमानासाठी. स्वाभिमानाची लढाई आहे ती लढाई स्वाभिमानाची आहे. गळ्यात अडकवलेल्या मडक्या विरुद्धची आहे, पाठीला बांधलेल्या झाडू विरुद्धची आहे, माणुसकी हीण दिलेल्या वागणुकी विरुद्धची लढाई आहे. आणि ही लढाई माणसाच्या जगण्याची लढाई आहे, माणसाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. तो असंतोष आहे अपमानाविरुद्धचा, तो जागर आहे माणसाच्या कल्याणाचा. तो इतिहास आहे माणसाला स्थिर करणारा इतिहास. तो कुणाला तोडणारा ना म्हणून नव्हे, तो गाडणारा आहे जुलमाला, तो गाडणारा आहे माणुसकीहीन वागण्याला, तो संपवणारा आहे द्वेषबुद्धीला. तो आणू पाहतो बुद्धाची शांतता, तो आणू पाहतो बुद्धाची अहिंसा, तो मिरू पाहतो या ठिकाणी माणुसकीचं संगीत गीत आणि महान मंगल गीत. म्हणून ज्या वेळेला मी म्हणतो की 28,000 पेशव्यांना 500 महारांनी कापलं, याच्यामध्ये वेगळी भूमिका नाही, तर याच्यामध्ये स्वच्छ शुद्ध माणुसकीची, माणसाच्या अभिमानाची, स्वाभिमानाची आणि महान गीताची आहे. रक्तरंजित असणाऱ्या क्रांतीची नाही आहे. आणि म्हणून ते अभिवादन आहे, माणुसकीचं अभिवादन आहे, हा इतिहास आहे. म्हणून नम्रता असावी, प्रेम असावं, करुणा असावी. दुश्मनावरतीही प्रेम करायचं आहे, दुश्मनाशीही प्रेमानं बोलायचं आहे, दुश्मनालाही प्रेमानंच सांगायचं आहे, प्रेमानंच जिंकायचं आहे. त्याच्यासमोरही विचारच मांडायचे आहेत. चांगले विचार आहेत, चांगले विचार मांडण्यासारखी कुणाला घाबरायची गरज नाही.
मी सतत माझ्या व्याख्यानामधनंही आणि चर्चेमधूनही सतत सांगत असतो, कुणीही यावं चर्चेसाठी, युक्तिवादासाठी, वादासाठी माझ्यासमोर कुणीही यावं. हे कोणत्याही अहंकारानं सांगत नाही मी कोणत्याही अहंकारानं सांगत नाही. मी अतिशय स्वच्छ, स्पष्ट, शुद्ध भूमिकेतनं सांगतो आहे. त्याला एकतर माझ्या सत्यामध्ये विसर्जित व्हावं लागेल किंवा मान्य करावं लागेल. एक स्पष्टता घेऊन उभे राहतो आपण. सर्वंकष कल्याणाची भूमिका घेऊन उभे राहतो. बुद्धाचं तत्त्वज्ञान सर्वंकष कल्याणाचं, संबंध विश्वाच्या कल्याणाचं घेऊन उभं राहतो. सर्वांच्या समतेचं घेऊन उभं राहतो. जर कोणी विरोधच करणारा असला आणि विषमतेचं सांगणारा असला तर त्याचा पराभव त्याने अगोदर स्वीकारलेला आहे. कुणीतरी धर्मांध पद्धतीनं सांगणार असला तर त्याने त्याचा पराभव अगोदर स्वीकारलेला आहे. तो उभंच काय राहू शकतो, समोरच बसू काय शकतो, चर्चाच काय करू शकतो. चर्चा करण्यासाठी या ताकदीने यावं लागेल आणि अहंकाररहित ताकदीने यावं लागेल, परंतु आत्मविश्वासाने यावं लागेल. म्हणून माणसं बदलवण्याची आंबेडकरवाद माणसात आणून बदलवण्याची भूमिका स्वीकारतो आणि त्या माणसांना माणसात आणून बदलवण्याची भूमिका ती विचारांनी आम्ही स्वीकारतो. माणसांना माणूस बनवता आलं पाहिजे. शरीरानं तर माणसं आहेत हो, पण शरीरानं माणसं आहेत म्हणजे माणसं होत नाही. आतमध्ये पशुचं वर्तन जर असलं तर ती पशु असतात. या देशाचा इतिहास जर बघितला तर कसं नाडलं गेलं इथल्या माणसांना काय तुम्हाला सांगायची गरज आहे. किती नाडलं गेलं, किती छळलं गेलं, किती कुरतडलं गेलं, किती तोडलं गेलं, किती सडवलं गेलं, किती लढवलं गेलं, हे सांगण्याची गरज आहे काय? म्हणून त्या सगळ्यात असणाऱ्या भूतकाळातल्या बाबी कुणीही लक्षात ठेवू नये. डोक्यामध्ये कुणीही त्या पद्धतीनं गोंधळ करून घेऊ नये. सूड भावनेच्या संकल्पना ठेवणं आणि बुद्धी मलिन करणं हा देखील मूर्खपणा आहे. नाही तर कुणी म्हणेल की बाबा रे आमच्या पूर्वजांना असं चढलं होतं, आमच्या पूर्वजांना तसं केलं होतं. हा मूर्खपणा आहे. असं म्हणण्यात काही अर्थ नसतो आणि वर्तमान खराब करण्यात काही अर्थ नसतो. वर्तमानात माणसं बदलावायची, चांगली करायची, स्वच्छ करायची म्हणजे पाण्यानं नाही, विचारांनी शुद्ध बनायची. चित्तमळ नाहीसा करायचा. चित्तमळ जो आहे तो नाहीसा करायचा आणि त्याच्यानं शुद्ध झालेली माणसं जी आहेत ती खूप चांगल्या पद्धतीची, प्रगतिशील, गतिमान अशा पद्धतीची ती माणसं असतात. तशी माणसं बनवण्यासाठी तुम्हाला आंबेडकरवाद सांगतो. हे आंबेडकरवादाचं दिशासूचन आहे. माणसांना जगवण्याचं, जागवण्याचं, स्वाभिमानी बनवण्याचं दिशासूचन आहे. असल जे आहे, जे मूलगामी आहे, मूलभूत आहे ते समजून घेतलं पाहिजे. आंबेडकरवादाचं दिशासूचन जे आहे ते माणसाच्या कल्याणाचं, सर्वंकष कल्याणाचं, महन्मंगल गीताचं, मानवतावादाचं अशा पद्धतीचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी नियोजन करूया. प्रज्ञासूर्याला वंदन करून त्यानिमित्तानं आपण प्रज्ञेच्या मार्गाने प्रवास करण्याचा प्रयत्न करूया आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद.